ही सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रकमा या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षवेधीच्या माध्यमातून. तर बघा शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर झालेला मोर्चा, त्या संदर्भात कर्जमाफीच्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहे मित्रांनो. तर बघा तुम्ही, कृषी मंत्री कोकाटे यांच्या घरासमोर मध्यरात्री बच्चू कडू हे स्वतः मशाल आंदोलन करणार. तर बघू शकता, हे लेटेस्टची न्यूज असणार आहे मित्रांनो. बघू शकता, रात्री 12 वाजता कृषी मंत्री कोकाटे यांच्या घरासमोर बच्चू कडू यांचे मशाल आंदोलन. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आजचीच लेटेस्ट न्यूज असणार आहे मित्रांनो. 11 एप्रिल 2025 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने राज्यातील या लबाड सरकारला जाग येण्यासाठी व शेतकऱ्यांची जाणीव लक्षात आणून देण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने बच्चूभाऊ कडू यांनी मशाल आंदोलन हाती घेतले असून राज्याचे कृषी मंत्री खुद माणिकराव कोकाटे यांच्याच घरासमोर निळा दुपट्टा व भगवा झेंडा घेऊन, एका हातात मशाल घेऊन कोकाटे यांच्या नाशिक येथील निवासस्थानासमोर क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त साधून मशाल आंदोलन करण्यात असल्याची माहिती प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर संपूर्ण माहिती बघूया मित्रांनो, की जे कर्जमाफी होणार आहे, तर कर्जमाफी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं की कर्जमाफी होणार नाही, कारण की जे शेतकरी असतात त्यांचे हे कर्ज उचलत असतात आणि हे त्यांच्या मुलाबाळाचे लग्नाकरिता ते पैसे लावत असतात. तर अशा प्रकारे माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. परंतु आपण जाणून घेऊया की संपूर्ण माहिती काय असणार आहे. बच्चूभाऊ कडूंनी कर्जमाफी संदर्भात आंदोलन केलेलं आहे, परंतु त्या कर्जमाफी संदर्भात जे आंदोलन केलं त्याला सफल करण्यासाठी जे तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओला नक्की शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन मित्रांनो अशीच येत राहील. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, जे बच्चूभाऊ कडूंनी आंदोलन केलं तर संपूर्ण माहिती बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, त्यांनी काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांच्या घरासमोर प्रहारचे कार्यकर्ते मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तर या आंदोलनासाठी घटनेच्या जिल्हा प्रमुख शेतकऱ्यांची कौवारी गणेश निंबाळकर यांनी या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातून हजारो शेतकरी आपापल्या विधानसभा सदस्यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांचे कैवारी मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत व तसेच जिल्हा प्रमुख कृषी मंत्री यांच्या घरासमोर हातात मशाल व शेतकऱ्यांच्या सोबत घेऊन आंदोलन करतील. या आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शेतकऱ्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचा गाजार दाखवून दिशाभूल करून फसवणूक केली व मत मागितले व प्रचंड बहुमताने शेतकऱ्यांना विश्वास दाखवून या सरकारला सत्तेवर आणले. सत्तेवर येताच या लबाड शासनाला शेतकऱ्यांचा विचार पडला. कर्जमाफी तर नाहीच, उलट सुलट शेतकऱ्याच्या बद्दल अपशब्द वापरून नेहमीच शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारी सिन्नर आमदार. बघू शकता मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर पैठशी मशाल घेऊन असंख्य शेतकऱ्यांची साक्षीने आंदोलन करणाऱ्या असल्याची माहिती आहे. कारण आम्ही सत्तेत आलो तर तुमच्या 7/12 कोरा करू, म्हणजेच तुम्हाला कर्जमाफी करू अशी ठोस आश्वासन देण्यात आले. परंतु 100 दिवस होऊनही सरकारने अपयश, शेतकऱ्याच्या कुठलाही 7/12 कोरा झालेला नाही. या मागणीला धरून मान्य शेतकऱ्यांचे नेतृत्व ओमप्रकाश बच्चू कडू हे 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी सायंकाळी रात्री 12 वाजता महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेच्या आमदाराच्या घरासमोर मशाल पेटून तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. व याचाच भाग म्हणून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक येथील निवासस्थानी स्वतः बच्चू कडू यांच्या उपस्थितीत तमाम शेतकऱ्यांच्या साक्षीने मशाल आंदोलन करण्याचा व या माध्यमातून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जाणार आहे. बघू शकता मित्रांनो की जे कर्जमाफी आहे ते प्रत्येक जिल्ह्यातील त्यांच्या जे असणार आहे, जसे की आमदार असणार आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या आमदाराच्या घरासमोर हे शेतकरी आंदोलन करणार आहे मित्रांनो. परंतु तुम्ही या व्हिडिओला बघत असाल ना, तुम्ही शेतकरी असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही शेतकरी आहे का मित्रांनो. कारण की बघा, आता तुम्हाला हे लेटेस्टची न्यूज तुम्ही बघितली असेल मित्रांनो की जे माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर स्वतः बच्चूभाऊ कडू मशाल आंदोलन करणार आहे आणि ते बी 11 एप्रिल ज्योतिबा फुलेच्या जयंतीनिमित्त. बघू शकता मित्रांनो, इथे दिनांक सुद्धा दिलेले आहे. तर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि शेतकऱ्यांना जागृत
नक्की करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला मित्रांनो, कारण की माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी संदर्भात काहीही आश्वासन दिलेले नाही आणि कर्जमाफी केली सुद्धा नाही. सरकारने म्हटलेलं होतं की आम्ही दुबारा सत्तेवर आल्यानंतर हे कर्जमाफी करणार, परंतु सरकारने कर्जमाफी केली नाही मित्रांनो. तर बघा संपूर्ण माहिती. परंतु तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो, कारण की असेच न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि असेच व्हिडिओ तुम्हाला डेली पाहायला मिळणार आहे. कारण की बघा मित्रांनो, अशी माहिती स्वतः हे बच्चूभाऊ कडू यांनी दिलेली आहे, परंतु माणिकराव कोकाटेंनी काय म्हटलं ते सुद्धा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवलं जाणार आहे. तर बघा माणिकराव कोकाटे यांनी काय म्हटलेलं आहे मित्रांनो. मला शोधता तुम्ही, काय तुमचे वरचे लोक सांगतात ना मला शोधा. रोल का संपूर्ण राज्यामध्ये 65 लाख भरपाई नेमकं काय हे झालं काय झालं की कालच्या जवळपास अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त महाराष्ट्रातल्या बहुतांश विधानसभा सदस्यांची आणि मंत्री महोदयांनी ही सातत्याने मागणी केली होती की विम्याच्या रकमा या ठिकाणी शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेल्या नाही आणि त्या कधी लवकर या ठिकाणी मिळतील अशा लक्षवेधीच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून आणि 293च्या प्रस्ताव आणि 260च्या प्रस्तावान्वये दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आश्वासन दिलं होतं की 31 मार्च पर्यंत या सर्व रकमा त्या खात्यावर जमा होतील. काल परवाच माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केली आहे आणि 2555 कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत. साधारण एक 4-5 दिवसामध्ये विमा कंपन्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा करतील. त्यामुळे आम्ही जी कमिटमेंट केली होती ती कमिटमेंट जवळपास या ठिकाणी पूर्ण केली आहे. शेतकरी कर्जमाफीचं काय स्टेटस आहे? अजित पवारांनी स्पष्ट केलं की कर्जमाफी नाही, तो विषय माझ्या लेवलचा नाहीये, तो विषय राज्य पातळी लेवलचा आहे. जे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेऊ शकतात. मात्र यामध्ये निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली होती शेतकऱ्यांना की आम्ही कर्जमाफी करू. तो विषय माझा नाहीच आहे, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं काही योग्य नाही. सभांमध्ये अशी भाषणं करण्यात आली होती की माझ्या ऐकण्यात नाही आलं असं काही. साहेब, नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरिया जो आहे तो दिंडोरीमध्ये एका कंपनीतून पकडलेला आहे. त्या संदर्भामध्ये कृषी खात्याने कारवाई केलेली आहे. आता पोलीस चौकशी करते. पोलिसांची चौकशी अंती जो निर्णय होईल तो आपण मान्य करू. अशा प्रकारे पण अनुदानित केंद्राचं अनुदानित असा प्रश्न असा आहे की आपण कृषी खात्याने त्यावर तात्काळ कारवाई केलेली आहे आणि आता केस पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस इन्क्वायरी करतात आहे, म्हणजे चौकशी अंती काय निर्णय व्हायचा तो होईल, परंतु चौकशी सुरू आहे. साहेब, उदयनराजे भोसले यांनी मागणी केली की महापुरुषांसंदर्भात जे वादग्रस्त वक्तव्य करतात त्यांना कठोर कारवाई व्हावी, त्यांच्यावर कायदा त्या संदर्भात. माझे तेच मत आहे की महापुरुषांच्या बाबतीमध्ये कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला किंवा कोणालाही, जनतेला कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. त्या संदर्भात उगीच आपल्या आखल्याचे तारे तोडू नये आणि त्या संदर्भामध्ये महापुरुषांचं योगदान लक्षात घेता महापुरुषांच्या संदर्भात कुणीही वेळावाकडे या ठिकाणी चर्चा करणं हे चुकीचं आहे आणि हे करूच नये अशी या ठिकाणी माझी पण धारणा आहे. कायदा व्हायला पाहिजे असं वाटतं. 100% कायदा सुद्धा आला पाहिजे या संदर्भात. सोयाबीनचे भाव एमएसपी पेक्षा कमी दरानं शेतकऱ्यांकडून नाही असं काही वाटत नाही मला. मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केलेली आहे आणि भावाच्या संदर्भातली पण काही तक्रार माझ्याकडे नाहीये. त्यामुळे अद्याप काही माल खरेदी करायचा बाकी होता. खरेदी केंद्र सुरू करावे अशा प्रकारचा मागणी होती. त्या दृष्टिकोनातून आम्ही केंद्राला कळवलेलं आहे आणि केंद्राने तो निर्णय या ठिकाणी घेण्याचा मान्य केलेला आहे. शिवाय केंद्राने 20% MSP कांद्यावरची ती पण मान्य वजा केलेली आहे. त्यामुळे आता तोही विषय या ठिकाणी केंद्राला, आम्ही जे काही प्रस्ताव पाठवले केंद्राला ते प्रस्ताव जसे तसे या ठिकाणी केंद्राने मान्य केले.